आहेत. त्यामुळे आपण सुद्धा कोकण युवा प्रतिष्ठानच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि हा कार्यक्रमाची या लिंक आहे ती शेअर करू शकता जास्तीत जास्त लोकांपर्यंत, जेणेकरून आपली ही जी भजन कीर्तनाची परंपरा आहे ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवता येईल. त्याचबरोबर आज संध्याकाळी भजन स्पर्धांनंतर मंगळागौरीचा सुद्धा कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आलेला आहे. त्यासाठी सुद्धा जवळपास 4-5 भजन महिला मंडळं इथे सादरीकरण करणार आहेत आणि त्या कार्यक्रमासाठी मराठी चित्रपटसृष्टीतील आपले आणि नाट्यसृष्टीतील एक मोठं नाव म्हणजे भरत जाधव आपल्याला इथे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहे. तर मी तुम्हा सगळ्यांना विनंती करेन की आपण सगळ्यांनी त्या कार्यक्रमाला यायचे. त्याचबरोबर प्रेक्षक जे येणार आहेत त्या प्रेक्षकांसाठी सुद्धा साड्या वगैरे असे खूप सारे प्राइजेस ठेवलेले आहेत. त्यामुळे तुम्ही सुद्धा नक्की या कार्यक्रमासाठी या. श्रावणाचा महिना आहे, श्रावणात आपण सगळे सण साजरे करतो, मंगळागौर खेळतो, भजन कीर्तन याचा आस्वाद घेतो. तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो जे सुद्धा आमचे यूट्यूब लाईव्हवरती बघतायत, ऑनलाईन बघतायत, त्यांनी सुद्धा या नक्कीच कार्यक्रमाला या. सो मला वाटतं तुम्हा सगळ्यांना नियम माहिती असतील. फक्त वेळेसंदर्भातला नियम पुन्हा एकदा सांगतो, तो म्हणजे प्रत्येक भजन मंडळाला 20 मिनिटांचा अवधी सादरीकरणासाठी दिला जातो. त्यातील शेवटची 5 मिनिटं राहिलेली आहेत हे दर्शवण्यासाठी हिरवा दिवा, शेवटची 2 मिनिटं राहिली हे दर्शवण्यासाठी पिवळा दिवा आणि वेळ संपली हे दर्शवण्यासाठी लाल दिवा पेटवण्यात येईल. आणि मध्ये समजा लाईट गेली किंवा काही टेक्निकल प्रॉब्लेम आला तरी तुम्ही कंटिन्यू करायचं, चालू ठेवायचं आहे. तुम्हाला ती परीक्षकांच्या इथून कळवलं जाईल की वेळे संदर्भातले ज्या सूचना आहेत त्या दिल्या जातात. ठीक आहे, ऑल द बेस्ट. तर तुमची वेळ सुरू होते. मला वाटतं तत्पूर्वी जरा टाळ्या थंड पडल्या, थोड्या टाळ्या वाजूया, थोडासा जोश निर्माण करूया. थँक्यू. तुमची वेळ सुरू होते आता.
खूप छान. इथं पुन्हा एकदा जोरदार टाळ्या स्वामी कृपा महिला भजन मंडळासाठी. आणि मी जाधव बुवांना विनंती करतो की आपण कृपया स्टेजवर यायचं आणि आपल्या हस्ते या भजन मंडळाचा आपण सन्मान करणार आहोत. जाधव बुवा प्लीज. जसं आम्ही म्हणतो की ही भजन स्पर्धा नाही, हा भजनांचा उत्सव आहे. त्यामुळे सहभागी होणाऱ्या प्रत्येक भजनी मंडळाला आपण सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करणार आहोत. आणि आपण सगळ्यांनी सुद्धा हे फोटोज, हे व्हिडिओज तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवरती आम्हाला शेअर करू शकता. फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर याच्यावरती सुद्धा आमच्याशी शेअर करू शकता, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील. व 2 मिनटं. आणि मी दिगंबर बुवा आंदे यांना विनंती करतो की आपण जाधव बुवांचा सुद्धा तुळशीचं रोपटं आणि आपल्या वारकरी संप्रदायाची खोकी देऊन त्यांचा सन्मान करणार आहोत. जाधव बुवांचा सुद्धा आमचा कार्यक्रमासाठी नेहमी पाठिंबा असतो आणि सहकार्य आम्हाला नेहमी असतं. सो खूप खूप धन्यवाद. फोटो साईड. धन्यवाद. यापुढील भजन मंडळ आहे विठाई भजन मंडळ डोंबिवली आणि त्याच्या मुख्य गायिका आहेत सौ स्नेहा चरण पाटील. तबल्यावर आहेत श्री हेमंत मेस्त्री, पकवाज हर्षद मेस्त्री, चकव्यावरती शिवाजी पांचाळ आणि साथीला आहेत शीतल पांचाळ, स्वप्नाली गजेंद्र गडकर, माधुरी टिपरे, चित्रलेखा देशमुख, अस्मिता चोपडेकर, रंजना मुळीक, कल्पना कोठावदे आणि पूर्वी पाटील. विठाई भजन मंडळ डोंबिवली.